आपल्या मलकापूर पोलीस स्टेशनमधील एक पोलीस अधिकारी आज अभिनेता झालाय। तर मलकापूर शहरात जन्मलेला आणि वाढलेला एक तरुण, तो म्हणजे रोशन रामदास शिंगोटे। पण आज सर्वजण त्याला ओळखतात रोशन कपूर म्हणून। हा कपूर नावाचा भाग कुठून आला हे समजण्यासाठी थोडं मागे जावं लागेल। रोशनचं शालेय शिक्षण लीलाधर भोजराज चांडक आणि नूतन विद्यालयात झालं। 5वीत असताना त्याला अभिनयाची आवड लागली, पण घरात शिस्त होती, कारण वडील रामदास शिंगोटे मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल होते। आयुष्य नेहमीसारखं सुरू होतं, पण 11वीमध्ये असताना एक दुर्दैवी अपघातात वडिलांचे निधन झाले। अचानक घराचा आधार गमावलेला रोशन केवळ एका क्षणात कर्ता पुरुष झाला। अभिनयाचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि कुटुंबासाठी शिक्षण थांबून वडिलांच्या जागेवर बुलढाणा पोलीस विभागात तो भरती झाला। ट्रेनिंगसाठी सोलापूरला गेला आणि नंतर बदली झाली मलकापूर शहर पोलीस स्टेशनला। पण मन तिथं लागत नव्हतं। पोलीस खात्यातील नोकरी स्थिर होती, पण रोशनच्या मनात मात्र अजूनही अभिनयाची धग शिल्लक होती। एक दिवस ठरवलं आपलं खरं स्वप्न जगायचं आणि नोकरीचा राजीनामा देऊन रोशन पुण्याकडे रवाना झाला। अभिनेता प्रशांत दामले यांच्या मार्गदर्शनाखाली थिएटर शिकला, नाटकं केली आणि मग स्वप्ननगरी मुंबईमध्ये तो आला। सुरुवात झाली नेटफ्लिक्सच्या एका ॲडमध्ये 800 रुपये मिळून ज्युनियर आर्टिस्ट म्हणून। पण त्याच छोट्याशा संधीनेच ठरवलं आता थांबायचं नाही। बालाजी टेलिफिल्मच्या ऑडिशनमध्ये सहभागी झाला। त्याची ऑडिशन एकता कपूर मॅडमला इतकी आवडली की त्यांनी त्याला बडे अच्छे लगते है या लोकप्रिय मालिकेत काम दिलं। त्यात त्यांनी माहिर कपूर हे पात्र साकारलं आणि सेटवर सगळे त्याला कपूर म्हणून ओळखू लागले। हळूहळू रोशन शिंगोटेचं नावच रोशन कपूर झालं। यानंतर त्याच्या करिअरने वेग घेतला। स्टार प्लसवरील पांड्या स्टोअरमध्ये मिठ्ठू पांड्याची भूमिका त्याने साकारली। अक्षय कुमार व बोमन इराणी यांच्यासोबत जाहिराती त्याने केल्या आणि गाथा नवनाथांची घेतला वसा टाकू नको या मराठी मालिकांमध्ये सुद्धा त्याने काम केलं। सध्या रोशन वेब सिरीज आणि चित्रपटांच्या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टसाठी मीटिंग करत आहे। एवढं यश मिळवलं असलं तरी त्यामागे वर्षानुवर्षाचा संघर्ष आहे। वडिलांचा अचानक झालेला मृत्यू, नोकरीत असलेलं मनाविरुद्ध जीवन आणि स्वप्नांच्या मागे धावत असताना आलेल्या अडचणी। पण त्याच्या आईच्या एका वाक्यानं त्याला बळ दिलं, मेहनत करणे वालों की कभी हार नहीं होती। आज जे लोक त्याच्यावर हसत होते तेच लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी रांगेत उभे आहेत, कारण एक गोष्ट तो आजही मानतो, मनात असलेले स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबायचं नाही। आज रोशन मलकापूरचे नाव रोशन करत आहे।